होळी नाही हो, मला सुट्टी पडली. ये मम्मीला मात्र काळजी पडली, तिचा चेहरा पण पडला. माझे पराक्रम तिला माहित आहेत ना. ती म्हणतेच मला, मोठेपणी सगळे तुला पतीऐवजी उचापती मिळेल. गेल्या सुट्टी पडल्या मीच विरेजान पडलं. डोळे मिटून धृतराष्ट्र खेळत होतो. विहिरीच्या कट्ट्यावर चढलो. धृतराष्ट्र मागात पडला. पप्पांनी लगेच डाय मारली, नाहीतर मीच जायलो असतो. डायरीत लिहून ठेवलो मी तो दिवस. वाचलो बाबा. सगळे भेटायला आले आणि चहा पिऊन गेले. असा कसा पडला कडेच विचार. असा कसा वाचला असे विचारायचे. काय लोक असतात तिथे. कर्कोचा पण येऊन गेला. मुख्याध्यापक कोचरेकर हो. खूप उंच आणि बारीक आहे ना, म्हणून कर्कोचा. कोचरेकर कोचावर बसले. म्हणाले, जपा कोणाच्या जीवाला. एकच आहे ना, म्हणजे 3-4 असते तर विहिरी ढकलायची की काय. वासर. तोडपेबाई पेटून गेल्या. म्हणाल्या, डबा बाळगावा बरोबर. डबा बांधला की बुडायला होत नाही. मी म्हटलं, मॅडम मला कुठं माहित होतं की मी पडणार आहे म्हणून. 10वी नापास झाल्यावर डबा बाटल्या घेऊनच येणार आहे मी, काळजी करू नका. खरं म्हणजे मला तर बाईचीच काळजी वाटते. सारख्या कविता करतात. एखादीचं सारखं कसं डोकं दुखतं तेव्हा फिरतं, त्यातलंच आहे. त्यांची म्हैस तुम्ही कविता वाचली का? वाचली नसेल तर तुम्ही वाचलात. 4-5 संपादकांनी ती म्हैस परत पाठवली. सुटले बिचारे. आमची सुटका नाही. आम्हाला वर्गाची कविता ऐकावीच लागते. तुम्ही 2 ओळी ऐकाच. म्हैस आली छान किती रेडकी. खरवस खाऊन गिरकी घेऊन नाचत सुटली पहा सकून. हे खरवस गीत ऐकून मीच न बोललो. शेजारच्या रेडकर मावशींना बाळ झालं. तेव्हा चुकून मी म्हणालो, छान किती रेडकू. कवितेचे हे असे परिणाम होतात. माझ्या मम्मीच्या मनावर राष्ट्रभाषेचे भीषण परिणाम झालेत. काल एका मैत्रिणीला लोणच्याची कृती सांगत होती. ऐसा करो चंचना, मारी कापो मीवर हा बाद में 4 मीठ मसाले के बुड़ा के पत्ते लगने का इतना अच्छा लैंड हमको था ना. मेरे पति तो सारखे बोलते और दो. खरं म्हणजे मम्मीचे पती हे कुछ और दो, हे भयंकर लोणचं नको असं म्हणत असतात. मी तर नुसताच सगळ्यांवर खार खातो. माझा हिंदी बसतो. आजीचा खोकला बरा झाला मी लगेच म्हणालो, नानी अच्छी खाती हो गई हो. नानी म्हणते, हयात म्हणा करत राहा. क्रिकेट खेळताना आजोबांच्या ब्लॉकच्या 3 काचा मी फोडल्या. आता दुसरं घर पाहिलं पाहिजे. एकालाच किती काचा करायच्या. एकूण सगळी सुट्टी धमाल करण्यात जाणार आहे. मस्ती आमचा मुळी हक्क आहे. तो आम्ही कधीच मिळवलाय. पटले ना दोस्तांनो? द्या तर टाळी.